नक्कीच शिकते. आज मी या वादीय स्पर्धेत AI शाप आहे या मताच्या बाजूने माझे मुद्दे मांडणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे यंत्रावरची स्मार्टता नाही तर मानवी बुद्धीचा विस्तार आहे. आजच्या युगात वेळ म्हणजे महत्त्वाचे भांडवल. AI वेळ वाचवते, चुका कमी करते आणि अचूकता वाढवते. तंत्रज्ञान प्रगत होणे चांगले आहे, परंतु मानवी मूल्यांवर, सुरक्षिततेवर, भविष्यावर त्याचे घातक परिणाम होत असेल तर सावधानता आवश्यक आहे. आरोग्य क्षेत्रातील वरदान AI मुळे डॉक्टर अतिशय गुंतागुंतीचे रोग काही मिनिटात ओळखू शकतात. MRI, CT स्कॅन, विश्लेषण कर्करोगाचे निदान हे सगळे AI मुळे अधिक प्रभावी झाले आहे. AI मुळे हजारो जीव वाचत आहेत. अगं पण AI मुळे आरोग्य सेवा जलद झाली असली तरी यंत्रावर अति अवलंबून राहिल्यामुळे डॉक्टरांची नैदानिक विचारशक्ती कमी होऊन ऑपरेशनचे प्रमाण वाढले आहे. तसेच डाटा चोरी, गोपनीयतेचा भंग व चुकीचे अल्गोरिदम रुग्णांच्या जीवनाशी खेळ करू शकतात. यामुळे AI आरोग्य क्षेत्रात शापच आहे. AI शिक्षण, उद्योग, शेती या सगळ्या क्षेत्रात चमत्कार केले आहे. डिजिटल साधनांद्वारे अभ्यास आकर्षक बनतो. एक सामान्य विद्यार्थी जगातील सर्वोत्तम ज्ञान मिळवू शकतो. AI विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार अभ्यासक्रम, वेळ व सराव प्रश्न देतो. अध्यापनासाठी व्हिडिओ नोट्स तयार करून देतो. आता मला तुम्ही सांगा, AI ने आपल्याला अनेक फायदा होतो, मग AI वरदानच आहे? अगं चमत्कार, हो चमत्कार आहे, पण त्याची सवय खूप कडक आहे. AI जितकं ज्ञान देते तितकंच मानसिक अवलंबित्व वाढवते. मानवी विचारशक्ती कमी होते, विद्यार्थी अभ्यास कमी आणि कॉपी पेस्ट संस्कृती जास्त. शिक्षणात मेहनत कमी आणि रेडीमेड उत्तरे जास्त. मग मला तुम्हीच सांगा, भविष्यात यंत्रे निर्णय घेतील आणि माणसे फक्त पाहतच राहतील अशी भीती वाढली आहे. AI शेती अधिक उत्पादनक्षम बनवते. ड्रोन, सेन्सर, स्वयंचलन, रोबोटिक्स, डेटा विश्लेषणामुळे अचूकता आणि उत्पादन वाढते. याचा थेट फायदा देशाच्या आर्थिक प्रगतीला होतो. AI वर नियंत्रण नसेल तर मानवजात मशिनीच्या ताब्यात जाईल. जागतिक तज्ञांनी वारंवार इशारा दिला आहे की अनियंत्रित AI मानवासाठी घातक ठरू शकतो. यामुळे भविष्यात यंत्रे निर्णय घेतील आणि माणसे फक्त पाहतच राहतील अशी भीती वाढली आहे. अगं तुला माहित आहे का, आपण आपले फोटो कोणत्याही लुकमध्ये करू शकतो. तसंच आपल्याला आवडणाऱ्या ड्रेसअपवर पाहू शकतो. तसेच त्या फोटोंचा आपल्याला पाहिजे तसा व्हिडिओही तयार करू शकतो आणि त्या सुंदरतेचा आनंदही घेऊ शकतो. अगं हो का? त्यामुळे डिफेक्टचा धोका निर्माण होऊ शकतो. कोणाचाही चेहऱ्याचा गैरवापर करून बनावट फोटो तयार करता येतात. यामुळे बदनामी होऊ शकते. पण कोणत्याही विषयाची सखोल, अचूक, अद्ययावत माहिती मिळवण्याचे ठिकाण म्हणजे AI आणि प्रश्नपत्रिका निर्मितीसाठी सुद्धा AI. अगं मग उत्तर निर्मितीसाठी AI, मग परीक्षेलाही बसवा AI आणि नोकरीलाही पाठवा AI. मग आपण बेरोजगार. समुपदेशन, मानसिक मदत, भावना व्यक्त करण्यासाठी नवी डिजिटल माध्यम म्हणजे AI. सतत तुलना व अपेक्षामुळे ताणतणाव वाढतोय. कमी संवादामुळे नात्यातील संवेदनशील कमी होते. यावर एकमेव उपाय आपल्या घरातील बाप आणि माय. AI च्या मदतीने संरक्षण क्षेत्रातील संशयास्पद हालचाली वेळेवर ओळखून इशारा देणे, सायबर गुन्हे रोखणे, डिजिटल सुरक्षा अधिक मजबूत करणे शक्य झाले. यामुळे आपला देश सुरक्षित आहे. आपला देश